मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज स्वातंत्र्य दिनानिमित्त बुलेट राईडचं आयोजन करण्यात आलं होतं। या राईडमध्ये एबीपी माझाही सहभागी झाला होता आणि या राईडच्या निमित्तानं आम्ही आजच्या तरुणाईची मोदी सरकारबद्दल, सरकारकडून असलेल्या अपेक्षांबद्दल आणि भारताच्या भवितव्याबाबत त्यांचे काय विचार आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण भारत आज आपला 68वा स्वातंत्र्यता दिवस साजरा करतो आणि आम्ही देखील साजरा करायला उतरलेलो आहोत। मुंबईच्या रस्त्यांवर एक बुलेट राईड आयोजित करण्यात आलेली आहे। कांदिवली पश्चिम इथल्या वॉइस मोटर्सकडनं ही खास स्वतंत्रता बुलेट रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि एबीपी माझा केवळ अशा प्रकारच्या इनिशिएटिव्हजना, अशा प्रकारच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देत नाही, तर त्यात स्वतः देखील सामील होतो। तर चला आज माझ्यासोबत या बुलेट राईड रॅलीमध्ये सामील व्हा आणि आपण जाणून घेणार आहोत या रॅलीच्या दरम्यान की या तरुणाईच्या नवीन सरकारकडून, मोदी सरकारकडून काय काय आशा अपेक्षा आहेत आणि या तरुणाईच्या मनात नेमकं भारताच्या भविष्याबद्दल काय चित्र आहे हे देखील आपण या राईड दरम्यान जाणून घेणार आहोत। वॉइस मोटर्सच्या या बुलेट राईडमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण या ब्रेकमध्ये आपण या राईडमध्ये समाविष्ट असलेल्या तमाम तरुणाईची स्वतंत्र भारताबद्दल, स्वतंत्र भारताच्या या नव्या सरकारबद्दल काय मतं आहेत ती जाणून घेऊया। या राईडला ऑर्गनाइज करणारे मुकुल श्रोत्री ज्यांचा स्वतःचा वॉइस क्लब आहे ते आपल्यासोबत आहेत। मुकुल, काय उद्दिष्ट होती तुझी पहिली इतक्या मोठ्या स्केलवर राईड ऑर्गनाइज केली आहेस? काय उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे? वॉइस मोटर्स ही आमची रॉयल एनफील्डची डीलरशिप आहे आणि तिकडनं आम्ही नेहमी छोट्या राईड ऑर्गनाइज करत होतो। लोकांना एक कन्वे आणि कसं चालायचं, एकजुटीने कसं राहायचं रस्त्यावरती ते शिकवण्यासाठी मी ही ओपन राईड ठेवली आहे। जशी तुम्ही बघाल की एनीवन अँड एव्हरीवन इज welcome in the ride so that they can learn the road safety norms from us and spread to all others. This was the main objective. Blood donation camp चा main objective होता की लोक 15 ऑगस्टला घरी बसून एक दिवस सुट्टी आहे मी घरी बसतो हे नाही चाललं पाहिजे। आपण एक दिवस सुट्टी आहे तर स्वतः बाहेर जाऊन असं काही काम केलं पाहिजे ज्याने आपलाच नाही तर पुढच्या लोकांचाही फायदा व्हायचा। नक्कीच तर एक बदलाव, एक परिवर्तन, एक चेंज आजच्या युवा पिढीच्या विचारसरणीत कशा प्रकारे आलेला आहे, कशा प्रकारची आजची युवा पिढी ही भवितव्याकडे विचार करते हे आपण जाणून घेतलं। आपल्यासोबत आणखीनही काही मेंबर्स आहेत, त्यांना आपण आता भारताच्या बदलत्या भवितव्याविषयी विचारूया। आपल्यासोबत काही महिला रायडर्स सुद्धा या राईडमध्ये समाविष्ट झाले। आपण बघू शकतो की संपूर्ण एक मराठमोळा अटायर यांनी घेतलेला आहे, नऊवारी साडी आणि संपूर्णपणे सजून धजून या राईडमध्ये समाविष्ट झालेले आहेत। खूप छान पेहराव आहे। आज भारत सुद्धा एक परिवर्तनाच्या दिशेने जातोय, एक चेंज होतोय। अनेक समस्या आहेत त्या पुढेही राहणार, पण त्या बदलण्यासाठी एक नवीन लाट आली आहे जिला मोदी लाट असं म्हणतात। एक मोदींनी संपूर्ण भारताला खूप मोठ्या आशा दाखवलेल्या आहेत। एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, एक महिला म्हणून काय विचार करतात? आय थिंक मोदी सरकारने जे केलेलं आहेत, काही रूल्स काढले आहेत लाईक वुमन सेफ्टीसाठी। बेसिकली वुमन सेफ्टी आणि चाइल्ड वुमन सेफ्टी हे सगळ्यात लाईक इम्पॉर्टंट विषय आहे ज्याच्यावर आपण बोलू शकतो आणि त्या लोकांनी इतके चांगले रूल्स काढले त्याबद्दल आय थिंक मुंबई पोलिसने पण खूप इनिशिएटिव्स घेतले त्याबद्दल। लाईक रात्री जेव्हा एक बाई किंवा मुलगी टॅक्सीनी येते त्या मुलीचाही घरचा पत्ता, नंबर आणि तिच्या आईबाबांचा नंबर घेतला जातो व टॅक्सीवाल्याचा नंबर प्लस त्यांच्या घरचा नंबर, पत्ता वगैरे घेतला जातो। तर आय थिंक या इनिशिएटिव्ह चांगले आहेत। पण अजूनपर्यंत काही सेफ्टी रिगार्ड्स, पोलीस वगैरे हे सगळं टायमावर येत नाही। किती सारे रेप केसेस अजूनही चालू आहे। इनफॅक्ट यूपी, बिहार, चला महाराष्ट्रात एकदा बोलू शकतो थोडं सेफ तरी आहे, पण त्या सगळ्या गोष्टींना, त्या सगळ्या स्टेट्सला पण तेवढं प्रेफरन्स दिलं पाहिजे जेवढं मुंबई आणि महाराष्ट्राला देतो आपण। एकंदरीत सरकारचे अप्रोच मला असं वाटतं की आपण जे एक्सपेक्ट करतो एक सरकारकडनं की काहीतरी बदल झाला पाहिजे, ह्याच्या मागे एक माझा व्ह्यू पॉईंट असा आहे की जो बदल आहे तो आपल्याकडनंही आला पाहिजे। कोणाकडनं समोर एका व्यक्तीकडनं एक्सपेक्ट करणं की तो काहीतरी बदल घडवून आणणार आहे हे चुकीचं आहे।
आपलं जे काही फील्ड आहे, प्रत्येकाचं आपापलं काही फील्ड असतं, त्याच्यामध्ये आपण एक्सलन्स आणणं आणि एक बदल आणणं, एक भारताचं नाव पुढे कुठेतरी करणं हे गरजेचं आहे. आता जी नवीन सरकार आली आहे, आता आपण जुन्या सरकारला पण आपण चान्स दिलेला. सो एक भारतीय नागरिक म्हणून आमची ड्युटी आहे की आम्ही त्यांना टाइम द्यावा सो दॅट दे कॅन ब्रिंग अ चेंज. यूथचा बदलता अप्रोच या मुलांकडनं, या तरुणाईकडनं पाहायला मिळाला की केवळ एखाद्या व्यक्तीकडनं किंवा सरकारकडनं अपेक्षा नाही आहेत, तर एक इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती म्हणून प्रत्येक माणसाने कुठे ना कुठेतरी बदलण्याची गरज आहे. आपण बदललो तर आपल्या आसपासची परिस्थिती बदलेल आणि आपल्या आसपासची परिस्थिती बदलली तरच उद्या देशाची परिस्थिती अधिक सुधारू शकते, अधिक मजबूत होऊ शकते. कॅमेरामन राम दुबेसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई.